बायकोचा दरारा तुम्ही बघितला का? कसं महागून आवाज देईल. खतरनाक सरप्राईज भेटणार आहे तिला. पागल होऊन जाईल का मला. खूप जास्त आनंद झालेला आहे. कसा 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 असं वाटतंय मी. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला कळलेच असेल की आज काय आहे. आज मित्रांनो आहे म्हणजे आज लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. आणि आता म्हणजे नाही का आज सुट्टी पण नाही मित्रांनो. सुट्टी नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे ट्रेनिंगची बॅच सुरू आहे, त्यामुळे सुट्टी काही मिळालेली नाही आहे. आणि आता सकाळची आता ऑफिस जाण्याची वेळ सुरू झालेली आहे. अरे श्राऊ इधर तो. तर आजचाच बघा, मी बोलताना सुद्धा अडखळायला लागलो नाही का. किती भीती आहे या दिवसाची नाही का. म्हणजे काय म्हणायचं. तर बघा, तुम्हाला कळत असेल की आजच्या दिवसाची किती भीती असते प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये नाही का. तर आजचाच तो दिवस आहे ज्या दिवशी आमचं लग्न झालं होतं. आता त्याला जवळपास 14 वर्षाचा मी वनवासाचा माझा प्रवास जो आहे तो पूर्ण होत आला. असं वाटायलंय तुम्हाला सिरियसली? 14 वर्षाचा नाही का. अरे हसण्याचा तो एक भाग आहे. पण या 14 वर्षामध्ये भरपूर काही गमती मजा वगैरे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे. जे काही गोष्टी आता बघू आज आपल्याला जर व्हिडिओमध्ये काही शेअर करता आलं तर. असो आता बायकोचा कसं चेहरा असा एकदम टवटवीत नाहीये कारण ते अजून कामं चालू आहेत. हा, तर त्यामुळे आता तुम्हाला जास्त काही दाखवत नाही तिला. तर आता मी ऑफिसला तर भावांनो नाही का, आत्ता बघा 7 वाजायला लागलीत आणि मी आत्ताच जस्ट ऑफिसमधून आलो आहे. थोडंसं चेंज वगैरे केलं आहे आणि आता नाही का आमचं बाहेर कुठे जाण्याचा प्लॅन नाही आहे आज नाही का. त्यामुळे आता बाहेर जाऊन आता केक वगैरे घेऊन येतो आणि मग घरी केक कटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर बघा, बायकोचा दरारा तुम्ही बघितला का? कसं महागून आवाज देईल. मी आता गाडीवरती बसलोय, फक्त स्टँड नव्हतं काढलं. पाठीमागून स्टँड काढा बघा. म्हणजे ह्याला म्हणते दरारा, माहिती आहे का. दरारा असणारच माहिती आहे का. 14 वर्षापासून हा दरारा आता मी अनुभवत आहे नाही का. आता श्रावणीला सोबत घेऊन चाललो आहे आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही एक सरप्राईज पण करणार आहे. म्हणजे काय सरप्राईज गिफ्ट आहे आणणार आहे तिला. चालायचं. अरे इकडे माहिती आहे का मित्रांनो, आम्ही तिला सांगितलं नाही. आम्ही फक्त केक आणायला जाणार आहोत. अजून आपण सरप्राईज गिफ्ट पण एक काहीतरी घेऊन येऊया. आणायचं का? हां, आणायचं तिला. तर आम्ही ते पण तिला सांगितलेलं नाही आहे. तर आता आम्ही इथं आलो आहे. बरं, आता ड्रेस सिलेक्ट केलेला आहे. हा जो आहे ना या भाऊच्या हातामध्ये, हा ड्रेस आम्ही सिलेक्ट केला आहे. हे बघा, हा वाला सरप्राईज गिफ्ट आहे. बढिया. तर तेच बघा. आता ही साडी पण आम्ही सिलेक्ट केलेली आहे श्राऊच्या पसंतीची नाही का. थोडंसं ओपन करून दाखवा ना अजून. मध्ये काही प्रॉब्लेम नसेल ना? नाही काहीच नाही. ओके, ठीक आहे ना, पॅक करून द्याल. हे श्राऊ मजा मम्मीची आज. माहीत नाही तिला आपण हे घेऊन आलं ते की नाही. चला, भरपूर काही साड्या आहेत बघा इथे चौधरी लाईफस्टाईल कलेक्शन्समध्ये. लई सरप्राईज होणार जाणार आहे ती, हे की नाही. सरप्राईजच होणार आहे ती. खतरनाक सरप्राईज भेटणार आहे तिला. पागल होऊन जाईल का. हां, चल. तर आता आम्ही नाही का म्हणजे खरेदी पूर्ण केली आहे. इकडे बघ, चौधरी लाईफस्टाईल्स नाही का, म्हणजे आमचं जिथं राहतो धरमपेठच्या जवळ नाही का, खूप चांगलं दुकान आहे. नेहमी आम्ही इथूनच खरेदी करतो. श्रावला सुद्धा माहीत नव्हतं मी इथे घेऊन आले. आणि तिचा एक वेळा आम्हाला फोन येऊन गेलेला आहे. तिच्या डोक्यात काहीतरी चालू असेल, काहीतरी करायला तर काय माहिती मला. पण तिला आपण सांगायचं नाही. कुठला बघायचा? हा खालचा चोको चिप्स. कोणता फायनल करायचा? चोको चिप्स. भैया ए चोको चिप्स देना. नीचे वाला, ये नीचे वाला.
हो बस हॅपी ॲनिव्हर्सरी. काय नाव टाका? हां हां आता केक तर झाला. आता पटकन घरी जावं लागेल नाही का, तर वेळ होऊन जाईल. बडा में लिख रहे हो का हॅपी ॲनिव्हर्सरी? हां इकडचं काय काय घ्यायचं तुला? अजून काय घ्यायचं का? आता हे असं लिहिलं आहे. ओके जमलं का? चलो दे दो अभी हो गया. तर आता केक पण घेतला आहे, गिफ्ट पण घेतलेला आहे. गिफ्ट पाहून ती अशी चक्रावून जाणार आहे. आणि केक आम्ही इथून नाही का केक लिंक्सवरून घेतला आहे, म्हणजे जवळच आहे, सगळ्या गोष्टी जवळच आहेत आमच्या. त्यामुळे आता ते घेऊन आता आम्ही घरी चाललो आहे. आणि हे बघा इथे भलतीच गाडी उभा केलेली आहे इथे. आता याचा आम्हाला त्रास होणार. मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता आम्ही नाही का तिच्या मम्मीची नाही का आता आम्ही बघणार आहे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत काय ते. बघा श्राऊ समोर आहे. काय झालं? हो काय काय हा साडी किंवा ड्रेस यापैकीच काहीतरी आहे हा असं मी गेस केलंय ऑलरेडी. खरं सांगू का यांच्याकडून आणि सरप्राईज हे खूप अनपेक्षित आहे. यांनी एकच वेळा मला गिफ्ट दिलेले. काय 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 सरप्राईज. चोराच्या उलट्या बोंबा चालू आहेत इथे. हो नाही खरंच देऊ का सरप्राईज? हा एकदम 2 वेळा दिले. हा डोळे बंद कर, डोळे बंद कर. हा 1 2 3. अरे खोलून तर दाखवा एवढं. हा बापरे. मला असं वाटतं तुम्हाला पिंकच कलर आवडतो ना? श्राऊच्या ह्याच्यावरती आहे. श्राऊची चॉईस खूप सुंदर आहे. हा हे तर बापरे मज्जा आहे माझी असतं. हा लॉटरी लागली मला. लॉटरी ना तोंड बारीक तो एकदम तोंड असं पाडून बसले नाही हो नाही काय ना. म्हणली मला कोण गिफ्ट देणार, मला कधी तुम्ही गिफ्ट दिलंय का असे. माझा गेल्या 14 वर्षात तुम्ही 3री वेळ आहे गिफ्ट देणे. चल काही नको सांगू. सरप्राईज. अरे हो आता ठीक आहे. गिफ्ट देतात पण सरप्राईज देण्याची. थँक्यू अगोदर बघू द्या. हा थँक्यू जमला ना. आता हेच वेअर करू शकतेस तू आणलेला. खूप छान. मला थोडासा अंदाज आला होता कारण की बराच वेळ झाला ना तुम्हाला हा तेव्हा. आणि चॉईस कुणाची पण दिला का नाही, आणला का नाही? चॉईस ही पप्पांची आहे का चॉईस? आणि साडी श्रावणी नेक्स्ट चॉईस केली. थँक्यू जमली ना पण छान आहे. मस्त खूप छान आणि एकदम कापड सॉफ्ट. किती आनंद झाला तुला? आनंद असा एक्सप्रेस करून दाखवा मला. खूप जास्त आनंद झालेला आहे. कसा असं वाटतंय मी खूप छान. असेच नेहमी सरप्राईज देत राहा मला. खूप वर्षातून एकदाच अॅनिव्हर्सरी येत असत्या. बर्थडे तो त्यावेळेला एकदा देत. नाही हे आता जास्त आहे, जास्त होऊन राहिला आहे. हा तर आता ना श्रावणी आमची रुसली नाही कारण की तिलाही एवढं सरप्राईज भेटत नाही. पण आज कस काय तुम्ही एवढ्या आज आमच्यावर मेहरबान. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं आज एक दिवस आहे, कशाला उगा अजून तोंड परत पाडून बसणार. म्हणलं हे असं तसं पाडून नाही बसले होते. हा फक्त आज मज्जा घेत होते मात्र यांची. की मला गिफ्ट भेटल्यानंतर सरप्राईज भेटल्यानंतर खूप आनंद होतो. आणि असं आता नेहमी हा डायलॉग मी नेहमी बोलत जाईल. नाही नेहमी मी एवढा प्रसन्न होणार नाहीये. बघा नया है यह नवीन ड्रेस. हा अॅनिव्हर्सरी आहे ना आपली. मला काय गिफ्ट दिले बघा मित्रांनो. मला तर काहीच गिफ्ट नाही भेटलं. हिला 2 गिफ्ट घेऊन आलेलो आहे मी. पण मी म्हणलं नाही काही, पण आता थोडस तर काही वाटलं पाहिजे. नाहीच आहे का तुम्हाला? मला वाटलंच. बघा यांना काहीच एकच वेळा गिफ्ट दिलं नाहीये यावेळेस.
काय तुमच्या बर्थडेलाच तर दिलं होतं. मग आता कशाला मागितलं? मग तुझ्या बर्थडेला आता गिफ्ट भेटणार नाही तुला. ठीक आहे, तुम्ही एकदाच दिलेत ना. मी आता बघा हे रेकॉर्डेड गोष्ट आहे. तुझ्या बर्थडेला तुला गिफ्ट भेटणार नाही. येणार पण त्यावेळेला मी दाखवणार नाही. नाही 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 भेटणार. तर मस्त असा चॉकलेट फ्लेवर. ते काय झालं तिथे गेलो ना मी, ते तिथला जो माणूस होता त्याला मराठी लिहिता येत नव्हतं. नाहीतर मी असं इथे लिहिणार होतो काय म्हणजे हॅपी अॅनिव्हर्सरी डिअर बायको, किंवा मग त्यांना मराठी येत नव्हती. हो खडुळी सुद्धा लिहिणार होतो. तुझ्या बर्थडेच्या वेळेस लिहितो हॅपी बर्थडे डिअर खडुळी. चला एवढं छान. खडुळी जी आहे म्हणतो ना हिला मी, तिचा एक राज आहे बरं. सांगतो सांगतो त्याचा राज आहे ना. तिच्या वाढदिवसाला मी सांगणार तुम्हाला. लक्षात ठेवा, हिला खडुळी का म्हणल्या जाते नाही का. हा आणि स्टाईल मारायला बरं. स्टाईल. तर आता छान केस कट केलेत ना. तर आता उंदरानं कट केलेत का? नाही, उंदराकडे पार्लर मध्ये जाऊन कट केलेत. हो बर. हॅपी अॅनिव्हर्सरी सरी टू काय यू का. हॅपी अॅनिव्हर्सरी टू बोथ ऑफ अस. हा आम्ही काय कॅन्डल फिंडल लावत बसलं नाही. आम्ही ते फॉर्मॅलिटी मध्ये आम्ही काही एवढा विश्वास नाही करत नाही का. आता खाऊ मी. अरे यार क्या हो गया ये. चॉकलेट वाला होता. छान आहे. आम्ही चांगला आहे. काय चोराच्या उलट्या मुंबईत बाबा इथे सर्व. अरे मला पण तर द्या. अरे हो तुला खाऊ घालायचं नाही बघा. रुसू नको. भरपूर काही आज दिलाय. 2 गिफ्ट दिले आहे. केक बी आणलाय. 14 वर्ष. 14 वर्षाचा इतिहास जर सांगत बसलं तर खूप वेळ होणार आहे. खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. खूप म्हणजे खूप चढ उतार आलेले आहेत. सगळ्या गोष्टीला आहेत. आणि शेवटी आता युट्यूबवर आलेलो आहोत आम्ही नाही का. आणि म्हणजे आज काही सांगत नाही आता काही 14 वर्षात काय काय इन्सिडेंट झाले काही नाही. याच्यासाठी स्पेशल आपले काही ब्लॉग सुद्धा येऊ शकतात इन फ्युचर सगळ्या गोष्टी. आणि बायको माझी एवढी म्हणजे गुणी आहे की तिचे काय गुणगान गावा आता या ठिकाणी मी नाही का तुमच्या समोर. हो म्हणजे खर्च अजिबात मला करू देत नाही ती. म्हणजे आज नाही का आज म्हणजे बाहेर सुद्धा मला घेऊन जायचं नाही म्हणली जेवायला. कारण तुम्ही जेवायला बनवलंय. हा म्हणजे तिला स्वतःच्या तिला नाही का स्वतःच्या हातानेच बनवलेलं आवडत आहे. तिला बाहेरच्या हॉटेल मधलं आवडत नाही. ते बाहेरचं असं चटपट वगैरे असं काही आवडत नाही. अशी बायको मिळणं लय अवघड आहे आजच्या याच्यामध्ये नाही का. अशी भेटली आहे काय. जाऊ दे. कसं वाटलं एवढी वर्ष ते सांगा. ठीक आहे चांगलं आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगले गेलेले आहेत. चांगलेच गेले का खराब गेले. छान गेले. छान गेले. बरं ठीक आहे. बरं आता जाऊ द्या. आता हिनं काहीतरी चटपटीत मस्तपैकी का छान असं जेवायला केलेलं आहे. तर आता मला पण लागली भूक लागली. तुला का नाही. 2 गिफ्ट भेटले. आता नाही जेवलं तरी चालते. म्हणजे आता जेवण नाही केलं तरी चालते. आता 2 तुला नाही चालत ना. बरं नको जेव तू आता. पण जेवण करावं लागेल ना. तर मंडळी लग्नाला आता 14 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आणि 14 वर्षांचा जो प्रवास होता सुख दुःख पण खूप छान गेला आणि खूप छान जर्नी झाली. ओके. तर आता पुढच्या वर्षी चालू आहे. ओके. खरं म्हटलं तर कसं असते एक जण भांडखोर असतो आणि एक जण शांत. एक जण काड्या करणारा असतो. तर शांत जे आहेत ते त्याचा रोल मी करते. आणि हे गरम डोक्याचे आहे. मी गरम डोक्याचा आहे. मी भांडकुदळ आहे. मी मुद्दाम भांडतो. हे सगळ्या गोष्टी आज तुम्हाला कळालेल्या आहेत. पण खरंच तुम्हाला मी वाचत दिसतो का. पण खरं सांगा. खरंच सांगा कोण आपल्या दोघांमध्ये कोण भांडते आणि कोण शांत आहे. मी. काय तुम्ही. मीच भांडकुदळ आहे. भांडखोर आहे मी खूप. हे भांडखोर आहेत आणि मी शांत आहे. त्यामुळे हे काहीही बोलले तरी मी असं काहीच रिॲक्ट नाही करते का. मी असं शांत फक्त ऐकत असते बसून. थोडंसं चटपट बनवलेलं आहे. पुरी बनवलेली आहे. पनीरची भाजी आहे. मला सांगितलं होतं की आज पालक पनीर बनणार आहे पण पालक पनीर या ठिकाणी बनलेलं नाही आहे.
इथे रस आहे, उन्हाळा सुरू झालेला आहे, मस्तपैकी मे महिना सुरू आहे त्यामुळे रस तर असणारच झालं. आणि हा मसाले भात, असं सगळं खूप सुंदर असं जेवण बायकोने तयार केलेलं आहे. स्वतःच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी स्वतः जेवण बनवून खात आहे ती, त्यामुळे तिचे खूप खूप आभार. आता आपण बसू शकता. तर मित्रांनो, मग आज जो आमचा ब्लॉग आहे, तुम्हाला ब्लॉग बघितल्यानंतर असं वाटेल सुद्धा की खूप साध्या पद्धतीने घरच्या घरीच, कुठं बाहेर गेलं नाही फिरायला, पण असंच साध्या पद्धतीनेच सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. कारण उगाच बाहेर जा, 4 पैसे खर्च करा, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे आम्ही हो, आणि वेगळं काय खाणार आता आपण. आणि त्याच्यामुळे मस्तपैकी घरगुती आपलं सात्विक जेवण करायचं, आपण बाहेरचं जास्त चटपट न खाता. तर असा आहे आजचा ब्लॉग, आपण याच ठिकाणी एंड करूया. तुम्हाला नक्की आमचा ब्लॉग आवडला असेल तर सांगा. आणि आमच्या लग्नाचे जे काही चटपटे किस्से आहेत, म्हणजे काही तिखट, आंबट, गोड, हे सगळे आम्ही तुम्हाला किस्से सांगू. पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जर कॉमेंट कराल, तुम्हाला ऐकायला आवडेल तर आम्ही नक्की सांगू तो. तर आता आपण ब्लॉग याच ठिकाणी एंड करूया. तर तुम्ही सगळे नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड बाय.